अहो कुठे होता इतके दिवस? त्या घाटपांड्यांना फोन केला होता, त्यांच्याकडे गेला नव्हता. मग खोटं का बोललात त्या दिवशी? थांब अविनाश. काय विचारते ती? मला कोणाला काहीच सांगायचं नाही. सांगायचं नाही म्हणजे? मला त्याची गरज वाटत नाहीये. पण आम्हाला त्याची गरज वाटते. 2 आठवडे झाले आम्ही सध्या तुला शोधतोय आणि तुला त्याची गरज वाटत नाही. 5 लाख रुपयाचं काय झालं हे तुला विचारायला नको? तू या घरात राहतोस, कुठे जातोस, काय करतोस हे तुला सांगावंच लागेल. तुम्ही माझ्यावर बळजबरी करताय. हो हो, बळजबरीच करतोय. कारण तुला एक बायको आहे, एक मुलगी आहे आणि एक बाप आहे. अनाथ नाही आहेस तू. या घराचे काही नियम आहेत, ते तुला मान्य नसतील तर? तर काय, हे घर सोडून जा असंच ना? तसे इथे कोणाला राहायचं म्हणा? अहो अहो पण कुठे जाणार? रेश्माकडे. माझं तिच्यावर प्रेम आहे, तिचंही माझ्यावर प्रेम आहे. तिने मला समजून घेतलंय. आणि आम्ही घेतलंत ना समजून, पण एक अडाणी म्हणून, भोळा म्हणून हिणवत राहिलात आयुष्यभर. अहो पण जीव गुदमरतोय माझा. जातोय कायमचा रेश्माकडे. बाबा ते रागवले, रागाच्या भरात आहेत बाबा. बाबा त्यांना थांबवा. बाबा बाबा त्यांना थांबवा. नाही पोरी नाही, आता तो थांबूनही थांबणार नाही. त्या बाजार बसव्या पोरीशी नशा जेव्हा उतरेल ना, तेव्हा त्याला कळेल आपलं कोण आणि परक कोणते.